नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहे फायनमन टेक्निक, जे तुम्हाला माहिती किंवा शिक्षण जे तुम्ही अभ्यास करता, ज्या गोष्टीचा अभ्यास करता ते तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजण्यासाठी ही एक प्रसिद्ध भौतिकशास्त्र रिचर्ड फायनमन यांच्या नावावर ही आधारित ही एक टेक्निक आहे. आता ही काय नेमकं या टेक्निकचा अभ्यासासाठी तुम्हाला काय उपयोग होऊ शकतो हे आहे की जी कोणती तुमची संकल्पना असेल, एखादी क्लिष्ट गोष्ट असेल, ते सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजली पाहिजे आणि दीर्घकाळ लक्षात राहिली पाहिजे, यासाठी ही टेक्निक आहे. आणि ही पद्धत जर वापरली तर तुमचा अभ्यास खूप चांगला होऊ शकतो. आता फायनमन वापरायचं कसं, फायनमन टेक्निक आहे का आणि ती वापरायची कशी, तुम्हाला एक उदाहरण असं आहे की सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही एखादी संकल्पना निवडा. जसं तुम्हाला एखाद्या विषयाचं एखादा भाग आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तर तुम्हाला जे शिकायचं आहे किंवा जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, अशा पद्धतीची एखादी कोणती गोष्ट असेल ती जे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये किंवा जिथे तुम्ही ते शिकत असाल ते सर्व तो विषय निवडला. त्यानंतर दुसरं सेकंड टर्म काय आहे की सोप्या भाषेत समजावून सांगणे. काय आहे, जे तुम्ही निवडलेला भाग आहे तो भाग तुम्ही दुसऱ्याला अशा भाषेत सांगायचं की त्याला ते समजलं पाहिजे. ठीक, एखादा लहान मुलगा असेल त्याला समजून सांगायचा. तुम्ही मग जर एवढी किचकट जो विषय आहे तो मला समजत नाही, तर मी त्याला समजून कसं सांगू. सोप्या भाषेत सरळ सांगतो तुम्हाला. म्हणजेच काय, तुम्हाला ते समजलेलंच नाही आहे. जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला किंवा तुम्हाला कोणाला ते समजून सांगायचं आहे सोप्या भाषेमध्ये. म्हणजे त्या संकल्पनेची सोपी आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगणे. पहिले समजून घ्या आणि नंतर समजून सांगणे. आणि एखाद्या लहान मुलाला ते समजून सांगायचे आहे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये. ठीक आहे. आता हेच करण्यासाठी तुम्हाला एखादं काहीतरी काल्पनिक गोष्ट उदाहरणं देऊन एखाद्या साध्या शब्दामध्ये ते वापरायचं आहे. खूप असे क्लिष्ट शब्द वापरायचे नाही, जे सायन्स असेल, मॅथ्स असेल, असे शब्द. याच्यामधले जे शब्द न वापरता आपल्याला त्या मुलाला कशा भाषेत आपल्याला समजून सांगता येईल अशा शब्दामध्ये त्या मुलाला आपल्याला समजून सांगायचं आहे. आणि जो भाग तुम्हाला समजावण्यासाठी कठीण वाटतोय, तुम्हाला तो एकदम कठीण वाटून आला, सरळ सोप्या भाषेसह लक्षात घ्या की तुम्हाला तो भागच समजलेला नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हालाच तो समजला नसल्यामुळे तुम्ही दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. म्हणजेच आता तुम्हाला पुढची स्टेप काय करावं लागेल, जो भाग तुम्हाला समजलेला नाही आहे, कमकुवत भाग आहे, तो भाग ओळखायचा आणि त्यावर अभ्यास करायचा. त्याची पूर्ण ज्या भागात आपल्याला अडचण आलेली आहे त्या भागाचा पूर्ण अभ्यास करा, समजून घ्या, अतिरिक्त माहिती मिळवा, उदाहरणं पहा, नंतर संबंधित माहिती त्याची रिलेटेड कोणती माहिती आहे ती समजून घ्यायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. आपल्या सरांकडून, आपल्या फ्रेंडकडून किंवा इन जनरल तुम्हाला जिथून माहिती मिळवता येते अशा भागातून ती माहिती समजून घ्यायची आहे. आणि पुन्हा समजल्यानंतर व्यवस्थितपणे समजलेला असेल तर तो भाग तुम्हाला पुन्हा त्या मुलाला आपल्याला समजून सांगायचा आहे. आता हे लक्षात आलं असेल. आता पुढची स्टेप काय असेल, आता समजा एखादा असं तांत्रिक किंवा क्लिष्ट भाषेचा वापर जर केलेला असेल तर संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. पण यामुळे तुम्ही संकल्पना खऱ्या अर्थाने त्यांना समजली आहे असं नाही होऊ शकत आणि त्या मुलाला समजणार नाही. लहान मुलाला त्यांच्या भाषेत समजा आपली लेवल, समजा तुम्ही ज्या वर्गात असाल, ज्या क्लासमध्ये असाल, ती लेवल आणि त्या लहान मुलाची लेवल फरक असेलच ना. मग आता तुम्हाला अशा पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीनं त्याला समजून सांगायचे, नीट समजली पाहिजे. नंतर हे सर्व झालं की सरळ पुढची स्टेप असेल पुनरावलोकन आणि सुधारणा करा. जी संकल्पना, जी काही गोष्ट तुम्हाला जे समजून सांगायचे, समजून घ्यायची आहे, ती समजून सांगताना तुम्ही केलेल्या चुका असतील किंवा अडचणीचं निरीक्षण असेल, तुम्हाला ते समजलेलं नसेल, त्या सुधारायच्या आहेत तुम्हाला स्वतःला आणि त्यावर अभ्यास करायचा आहे. ते नेमकं पूर्ण टेक्निकली तो भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे लक्षात घ्या. याच्यामुळे तुमचा फायदा काय होईल की जो भाग तुम्हाला समजून घ्यायचा आहे तो तुम्हाला पद्धतशीर समजलेला असेल. लक्षात घ्या. तुम्ही आता विचार करा, तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड किंवा फिफ्थ स्टँडर्डपर्यंत तुम्हाला चांगलं समजते आणि तुम्ही ते दुसऱ्या मुलाला चांगलं समजून सांगू शकता.
पण तुम्हाला तेच जर तुमचं जे तुम्ही ज्या वर्गात आहे ते तुम्हाला तो भाग तुम्हाला थोडासा क्लिष्ट वाटू शकतो, पण याच्या अगोदर याच्यानंतरचं तर बरं 100% ते क्लिष्ट वाटणार आहे. पण या अगोदरचा जो वर्ग असेल त्याच्यातल्या तुमच्या बऱ्याचशा कल्पना जो अभ्यास असेल तुम्हाला तो चांगला समजलेला असेल तो तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना समजून सांगू शकता. पण स्वतःचा अभ्यास आपल्याला चांगला समजून घ्यायचा असेल तर ही टेक्निक अतिशय चांगली आहे. त्यानंतर आता याचे फायदे काय आहे? सोपं समजावलं जातं. दुसऱ्याला समजून सांगताना क्लिष्ट जे एकदम किचकट आहे संकल्पना सोपा भाषा समजवल्यामुळे त्या लक्षात ठेवायला आपल्याला पण इझी जाते. आपण दुसऱ्याला सांगून आलो म्हणजे आपलं पण होऊन आलं. ठीक आहे. नंतर आपली माइंडसेट खूप चांगलं होते, आपली एकदम घन समज होते, त्या तंत्राच्या पद्धतीने विषयाची घन समज मिळते, ज्यामुळे तुम्हाला त्या विषयात काय होतो, आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा वास्तविक ज्ञान येते. म्हणजे आपल्याला त्या विषयाचा आजूबाजूचा आपण भरपूर माहिती मिळवलेली असल्यामुळे आपल्याला त्या विषयाबद्दल परफेक्ट माहिती मिळालेली असते, वास्तविक ज्ञान मिळते. तांत्रिक शब्द, जटिल वाक्य याच्यामुळे आपल्याला जे आपण त्याला टाळणार होतो तर त्याचं आपल्याला परफेक्ट नॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. आता लक्षात राहण्यास मदत होईल. हे सर्व आपण दुसऱ्याला समजून सांगताना आपल्याला पण लक्षात ठेवावं लागते आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते रिव्हिजन होत असल्यामुळे आपल्याला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तुमचं जे काही नॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीने तुमचं ते होऊ शकते. ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत की जसं तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे, अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे, या सर्व गोष्टीचा इथे अभ्यास अडचणी दूर करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी या सर्व गोष्टीमध्ये वापर होऊ शकतो. कठीण संकल्पना असेल किंवा खूप क्लिष्ट असेल या सर्व गोष्टीचा आपण इथे आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे वेळखाऊ प्रक्रिया आहे. हो आहे, पण त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. बरोबर आहे. आणि छोट्या भागामध्ये डिवाईड केल्यानंतर तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने दुसरं मुलाला समजून सांगायचं आहे. समजून घेतलेल्या संकल्पना विसरण्याची शक्यता आहे, पण त्याला रिव्हिजन मारावं लागेल. तुम्हाला कोणतेही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी कोणते विषय घ्या जे तुम्हाला घ्यायचा असेल तो. आणि याच्यामुळे ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये खूप जास्त पद्धतीपणे राहील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करसाल असं याचा आहे. सोप्या आणि स्पष्टपणे शिकण्यासाठी हे मदत करते आणि दीर्घकालीन स्मरणात राहण्याचे चान्सेस जास्त आहे. लक्षात आलं असेल, ही फायनमन टेक्निक आहे, याचा वापर करू शकता. ही एक पद्धत तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये वापरू शकता. याच्या अगोदरची आता ही आणि यानंतर आणखी मी तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासाच्या पद्धती सांगणारच आहे. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येत असतील, अभ्यासामध्ये आवड निर्माण करणं हा माझा उद्देश आहे. तुम्ही अभ्यासात लागत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक, एक छोटीशी कॉमेंट्स, जे काही असेल तुम्हाला आवडलं नाही आवडलं काय जे असेल आणि कशाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ही पण पाठवू शकता. आणि एक लाईक तर असायलाच पाहिजे. आणि बाकीचे व्हिडिओज पण पहा, तुम्हाला आवड आणि हे शेअर पण करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करा, त्यांना सांगा की हे माझ्या सरांनी माझ्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे, तू पण पहा, तुझ्या अभ्यासामध्ये तू स्वतःला पण चांगलं बनव आणि माझ्या व्हिडिओबद्दल दुसऱ्यांच्यासोबत चर्चा करा. ठीक आहे. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.